सध्या मी मुंबई गोवा महामार्गावरच्या चिपळूण नजीकच्या भास्करराव जाधव यांच्या कार्यालयाचे इथे आहे। कालच्या राड्यानंतर आजची स्थिती जर पाहिली तर भास्करराव जाधवांचं हे कार्यालय आहे आणि या कार्यालयावरती आपण कार्यालयाचे इथं बघितलं तर पोलीस फौजफाटा आहे तो अजूनही तैनात करण्यात आलेला आहे। मोठा पोलीस फौजफाटा आहे। जवळपास पोलिसांच्या 3 गाड्या आलेल्या आहेत। कालची जर स्थिती आपण पाहिली तर काल दगडफेक झाली होती। दगडांचा सुद्धा खच आहे तो भास्करराव जाधवांच्या कार्यालयाच्या ठिकाणी अजूनही जमा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या पोलिसांची भूमिका जर पाहिली तर पोलीस सध्या जे कार्यकर्ते आहेत दोन्ही गटाचे यांच्यावरती गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा चिपळूणमध्ये आलेले आहेत। माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवरती दगडफेक झाल्यानंतर वातावरण आहे ते चिघळलं होतं। या दगडफेकीमध्ये दुचाकी शोरूम आहे या शोरूमची सुद्धा काचा आहेत त्या फुटल्या होत्या। जवळपास 60 वाहनांची तोडफोड झाली होती। महामार्गावरती दगडांचा खच पडला होता। आता सध्या चिपळूणचं वातावरण आहे ते तणावपूर्ण शांत पाहायला मिळतंय। 5 पोलिसांसह दोन्ही गटातील 40 कार्यकर्ते आहेत ते जखमी झाले होते। सध्या एक विशेष म्हणजे या कार्यालयाचं जे सीसीटीव्ही फुटेज आहे भास्करराव जाधवांचं ते पोलिसांच्या मदतीला येऊ शकतं अशी कुठेतरी चर्चा सुरू आहे। मात्र या सभेनंतर निलेश राणे आहेत हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। त्यांचे कार्यकर्ते आता दुसऱ्या दिवशी काय भूमिका घेतात, कोणत्या आक्रमक पवित्रा घेतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे। मात्र राणे आणि भास्करराव जाधव हा जो 12 वर्षापासूनचा जो वाद आहे तो कुठेतरी पुन्हा एकदा कोकणामध्ये चिघळलेला पाहायला मिळत आहे। लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर ही जी राणे आणि भास्करराव जाधवांचा जो राडा आहे तो आपल्याला पाहायला मिळाला होता। मात्र या सर्व राड्यामुळे चिपळूणला कुठेतरी गालबोट लागलेले आपल्याला पाहायला मिळतंय। रवींद्र कोकाटेसह एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।